नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण BA तृतीय वर्षाच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग या पेपरमधील शुम्पिटर यांच्या आर्थिक विकासाचा सिद्धांत अभ्यासणार आहोत. मित्रांनो, शुम्पिटर यांच्या आर्थिक विकासाच्या सिद्धांताला नवप्रवर्तनाचा सिद्धांत म्हणून देखील ओळखले जाते. शुम्पिटर यांच्या मते आर्थिक विकासाची एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जे संक्रमण होते किंवा एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये अर्थव्यवस्था प्रगतिशील होते, यासाठी केवळ आणि केवळ नवप्रवर्तक हाच घटक महत्वपूर्ण आहे. शुम्पिटर यांनी नवप्रवर्तकाला विकासाचा दूत म्हणून देखील संबोधलेले आहे. या सिद्धांतामध्ये शुम्पिटर यांनी प्रवर्तक आणि उद्योजक किंवा भांडवलदार यामध्ये फरक केलेला आहे. शुम्पिटर यांनी जो आर्थिक विकासाचा सिद्धांत मांडला, या सिद्धांतामध्ये आर्थिक विकासाचे घटक कोणत्या प्रकारचे आहेत, अर्थव्यवस्था कोणत्या पद्धतीने किंवा कोणत्या मार्गाने विकासाच्या वाटेवर वाटचाल करते, या विकासाचे घटक कोणते कोणते आहेत, आणि शेवटी भांडवलशाहीचा ऱ्हास कसा होतो, आणि शेवटी या सिद्धांतावरील टीका आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण शुम्पिटर यांच्या कार्याबद्दल थोडक्यात आढावा घेणार आहोत. त्यांनी भांडवलशाहीची विकासाची प्रक्रिया कशा प्रकारे चालते याचे स्पष्टीकरण आपल्याला दिलेले दिसून येते. भांडवलशाहीची प्रक्रिया या संदर्भात विचार करत असतात 1911 मध्ये शुम्पिटर यांनी द थेरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा जर्मन भाषेत असणारा ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथात आर्थिक विकासाबाबतचे त्यांचे विचार मांडलेले दिसून येतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या रचनेत विकास घडविण्याची क्षमता असते, प्रभावी शक्ती असते, असा शुम्पिटरचा विश्वास होता. भांडवलशाहीच्या विकासाचा जो सिद्धांत शुम्पिटर यांनी मांडला, त्याला त्याच्या विचारात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. या सिद्धांताच्या भोवतीच इतर विचार जसेच व्यापार चक्र, नवप्रवर्तन, पैसा, व्याज इत्यादी संबंधीचा विचार केंद्रित झालेले आहेत. शुम्पिटर यांनी मांडलेला सिद्धांत अभ्यासनापूर्वी या सिद्धांतात आणि त्यांच्या आर्थिक विचारात ज्या संकल्पनांचा वापर वारंवार करण्यात आला आहे, त्या अभ्यासने आधी महत्वाचे ठरते. नवप्रवर्तक आणि नवप्रवर्तन. शुम्पिटर यांनी भांडवलशाहीच्या विकास प्रक्रियेत नवप्रवर्तनास म्हणजे इनोव्हेशन्सला स्थान दिलेले दिसून येते व नवप्रवर्तनाची क्रिया आणि ही क्रिया प्रत्यक्ष आणणारे नवप्रवर्तक म्हणजे इनोव्हेटर्स यांना महत्वाचे स्थान आहे. नवप्रवर्तक हा भांडवलदार किंवा संस्थापक यांच्यापेक्षा वेगळा असतो. नवप्रवर्तक उत्पादनाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याचा आणि त्यात नाविन्य आणण्याचा प्रयत्न करतो. नवप्रवर्तक भांडवलाचा पुरवठा करतो आणि त्याबरोबर भांडवलाचे नवीन वापर करण्याचे धाडसही करतो. नवप्रवर्तक हा स्वतः तंत्रज्ञ असला पाहिजे असे नाही. शुम्पिटर यांच्या मते नवप्रवर्तक धाडसी नेतृत्व करणारा असतो. नवप्रवर्तक नेहमीच मळलेली वाट न धरता नवीन मार्ग शोधणारा, इतरांपेक्षा काही वेगळे करणारा, जुन्या परंपरा मोडून नव्या परंपरा स्थापन करणारा हा त्यांचा धर्म असतो. नवप्रवर्तक नफा मिळविणे, स्पर्धकावर विजय मिळविणे, व्यवसायात सिस्टीम मिळविणे इत्यादी उद्देश ते समोर ठेवून काम करतात. याचाच अर्थ आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत नवप्रवर्तक हा केंद्रस्थानी आहे. नवप्रवर्तक किंवा शोध शुम्पिटरला अभिप्रेत असणारा अर्थ
नवीन उत्पादन तंत्र उपयोगात आणणे, उत्पादनाच्या नव्या पद्धतीचा वापर करणे, नव्या बाजारपेठांचा शोध लावणे, उद्योगाचे नव्या पद्धतीने संघटन करणे, नवीन वस्तूचे उत्पादन व वितरण करणे म्हणजेच नवप्रवर्तन होय. सामान्यपणे नवप्रवर्तन प्राप्तीसाठी नवप्रवर्तनाचा उपयोग केला जातो. या सिद्धांताचे स्पष्टीकरण आपल्याला पुढील प्रमाणे देता येईल. भांडवलशाही विकासाच्या प्रक्रियेमध्ये नवप्रवर्तक व नवप्रवर्तनास महत्वाचे स्थान आहे. तेव्हा या दोन्ही संकल्पना शुम्पीटरला अभिप्रेत असणारा अर्थ आपण पाहिला. आता भांडवलशाही विकासाची प्रक्रिया कशी घडते हे अभ्यासू. शुम्पीटर भांडवलशाही अर्थव्यवस्था स्थिर स्वरूपाची किंवा स्थितिक स्वरूपाची असते असे गृहीत धरतो. स्थिर अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्यामध्ये कोणत्याच प्रकारचे बदल होत नाही. याचा अर्थ बदल होतात परंतु ते एकाच प्रकारचे असतात, एकाच गतीने होतात. जसे मागील वर्षी राष्ट्रीय उत्पादनामध्ये 2% वाढ झाली असेल तर याही वर्षी 2% वाढ होते. तर हा जो बदल राष्ट्रीय उत्पादनात झाला तो एकाच गतीने झालेला आहे. याच शुम्पीटर यांनी स्थिर अर्थव्यवस्था असे गृहीत धरलेले आहे. कोणताच बदल नाही असा अर्थ त्याला अभिप्रेत नव्हता. एवढेच नव्हे तर स्थिर अर्थव्यवस्थेत वर्षानुवर्षे ठराविक वस्तू तयार केल्या जातात. स्थिर अर्थव्यवस्थेत नफा निर्माण होत नाही. शुम्पीटर यांच्या मते भांडवलशाही अर्थव्यवस्था सुरुवातीस स्थिर स्वरूपाची असते. या स्थिर अर्थव्यवस्थेत नवप्रवर्तन घडून आणल्यामुळे आर्थिक संघटनांच्या कार्यात कसा बदल घडून येतोय याचे स्पष्टीकरण म्हणजे विकास प्रक्रियेचे स्पष्टीकरण आहे. आर्थिक उपयोगामध्ये नवीन शोधांच्या उत्पादन तंत्राचा वापर करणे म्हणजे नवप्रवर्तन होय. भांडवलशाहीतील स्थिर अर्थव्यवस्थेत नवप्रवर्तनाचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च कमी होतो. म्हणजेच किंमत व उत्पादन खर्च यांच्यात तफावत निर्माण होते म्हणजेच नफा निर्माण होतो. नवप्रवर्तनामुळे स्थिर अर्थव्यवस्थेला गती मिळते, विकासाची प्रक्रिया सुरू होते. शुम्पीटर यांनी एखाद्या घटकात केवळ संख्यात्मक बदल म्हणजे आर्थिक विकास नाही तर गुणात्मक बदल म्हणजे आर्थिक विकास होय असे स्पष्ट केलेले आहे. आर्थिक विकासाची प्रक्रिया कशी सुरू होते याबद्दल देखील शुम्पीटर यांनी स्पष्टीकरण दिलेले दिसून येते. आर्थिक विकासाची सुरुवात ही भांडवलशाही अर्थव्यवस्थेत स्थिर संतुलनाची अवस्था असते. जेव्हा या संतुलनात नवप्रवर्तनामुळे बिघाड होतो तेव्हा विकासाची प्रक्रिया सुरू होते. संतुलनामध्ये बदल घडून आणण्याचे कार्य नवप्रवर्तकामार्फत केले जाते. वर्तमान व्यवस्थेत जी गोष्ट नाही तिथे नवीन गोष्टींची सुरुवात करणे म्हणजे नवप्रवर्तन होय. नवप्रवर्तनाने सुरू झालेले आणि वर्तमान अवस्थेमध्ये नवप्रवर्तनाच्या परिमाणाला सहजपणे समजून घेणे शक्य होत नाही. तेव्हा याचा अर्थच विकास प्रक्रियेला सुरुवात झाली असा होतो. नवप्रवर्तकामध्ये नवीन संधीचा शोध घेणे व नंतर तिचा लाभ घेणे यासाठी आवश्यक असणारी क्षमता त्यांच्यामध्ये असते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये विकासाच्या नवप्रवर्तक हा केंद्रस्थानी असतो. त्यामुळे इतरांपेक्षा त्याचे कार्य वेगळे असते. नवप्रवर्तक भांडवलदार किंवा संघटक यापैकी कोणीही असू शकतो. शुम्पीटर यांच्या मते नवप्रवर्तनामुळे आर्थिक विकासाची क्रिया घडते, परंतु नवप्रवर्तन घडून येण्यासाठी सामाजिक परिस्थिती अनुकूल असावी लागते. तसेच नवप्रवर्तनाची प्रक्रिया भांडवलाशिवाय होत नाही. तेव्हा भरपूर प्रमाणात भांडवल असेल तरच ही प्रक्रिया घडू शकते. स्थिर अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या घटकांची पूर्ण रोजगारी असते. अशा प्रकारे शुम्पीटरने नवप्रवर्तनामुळे अर्थव्यवस्थेत संतुलन बिघडते आणि आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला सुरुवात होते याचे विवेचन केलेले दिसून येते. व्यापार चक्र संबंधीचे विचार. शुम्पीटर यांनी व्यापार चक्राच्या संदर्भातले विचार मांडलेले दिसून येतात. यालाच इंग्रजीमध्ये बिझनेस सायकल असे देखील म्हणतात. या त्याच्या ग्रंथात व्यापार चक्र संबंधीचे विचार दिसतात. या ग्रंथाचे नाव व्यापार चक्रे असे जरी असले तरी शुम्पीटरने व्यापार चक्र संबंधी
कमी आणि भांडवलशाही प्रक्रियेच्या विश्लेषणासंबंधी जास्त विचार मांडलेले दिसून येतात. शुम्पीटरच्या मते भांडवलशाही अर्थव्यवस्थेत व्यापार चक्रांची निर्मिती नवप्रवर्तनामुळे होते. त्याच्या मते स्थिर अर्थव्यवस्थेत एखाद्या प्रवर्तकाला अतिरिक्त नफ्याची इच्छा झाल्याने तो अभिनव प्रक्रियाच्या दृष्टीने किंवा नवप्रवर्तनाच्या दृष्टीने प्रयत्न करतो. असा प्रवर्तक एखादाच असतो. प्रवर्तकाने एखादी गोष्ट केली, इतर प्रवर्तक त्याचे अनुकरण करतात. त्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत तेजी किंवा भरभराट आणि अवनती किंवा मंदी यासारख्या अवस्था निर्माण होतात. त्याचप्रमाणे नवप्रवर्तनातून होणारा विकास सुरळीत किंवा अखंड असा नसतो. शुम्पीटरच्या मते ही प्रक्रिया अनियमित स्वरूपाची असते. झटके आल्यासारखी नवप्रवर्तनामुळे विकास प्रक्रिया खंडित का असते याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे देता येईल. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत शुम्पीटर यांच्या मते विकास खंडित अशा 4 अवस्थांमधून होत असतो. त्या विकासाच्या चार अवस्था आपण अभ्यासू. पहिली जी अवस्था आहे संपन्नता किंवा भरभराटीची. नफ्याची इच्छा झाल्याने तो नवप्रवर्तकाच्या दृष्टीने प्रयत्न करतात. असा प्रवर्तक एखादाच असतो. अशा या प्रवर्तकामुळे पुढाकार घेतल्यावर इतर अनेक प्रवर्तक त्याचे अनुसरण करतात. स्थिर अर्थव्यवस्थेत एखादा प्रवर्तकाला अतिरिक्ततेमुळे अर्थव्यवस्थेत भरभराटीची किंवा तेजीची अवस्था येते. विशेष म्हणजे नवप्रवर्तकाची इतर प्रवर्तक अनुकरण करतात. नवप्रवर्तनाची प्रक्रिया एक अंमलात न येता अनेक प्रक्रियांची सुरुवात एकाच वेळी होते. कारण या प्रक्रियेमुळे इतर अनेक क्षेत्रात नवप्रवर्तनाची प्रक्रिया सुरू करण्याची पार्श्वभूमी तयार होते आणि अर्थव्यवस्थेमध्ये भरभराट वाढते. दुसरी अवस्था जी आहे ती निर्माणक्षम विध्वंस, क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन्स. ज्यावेळी नवप्रवर्तनाच्या प्रक्रिया पूर्ण होतात तेव्हा त्यातून तयार झालेल्या नवीन वस्तू बाजारात जुन्या वस्तूंशी स्पर्धा करतात. कमी किमतीच्या नव्या वस्तूंच्या स्पर्धेत जास्त किमतीच्या असलेल्या जुन्या वस्तू टिकत नाहीत. त्या बाजाराबाहेर फेकल्या जातात. त्यांची जागा नवीन वस्तू घेतात. याचाच अर्थ जुन्या वस्तूंसाठी असणारी मागणी किंवा बाजारपेठ नष्ट होते. काही प्रतिष्ठापित उद्योग संस्थांचे दिवाळी निघते. काही जुन्या उत्पादन संस्था दुय्यम स्थानावर जाऊन बसतात. नवीन संस्था प्रथम स्थान प्राप्त करते. याला शुम्पीटर यांनी निर्माणक्षम विध्वंस असे म्हटलेले आहे. विकासाची तिसरी जी अवस्था आहे ती आहे अवनती. नवप्रवर्तनाचा कालखंड जो की प्राथमिक कालखंड म्हणून ओळखला जातो तो संपल्यानंतर त्यातून होणारे उत्पादन किफायतशीर ठरते. प्रवर्तकांना नफा प्राप्त होऊ लागतो. प्रवर्तक संस्था निर्माण होणाऱ्या नफ्यातून बँकाची कर्जफेड परत करतात. म्हणजेच एका बाजूने निर्णयक्षम विध्वंसामुळे जुन्या वस्तूंच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. जुन्या उत्पादकांच्या वस्तूंची मागणी कमी होत जाते. उत्पादन कमी होत जाते. त्याचा प्रतिकूल परिणाम रोजगारावर होतो. तो कमी होतो. त्यामुळे जुन्या संस्था कर्ज परत करणे शक्य होत नाही. बँकांची पतनिर्मिती कमी प्रमाणात होऊ लागतात. यातूनच भरभराटीची अवस्था संपून संकोचाचा कालखंड सुरू होतो. ही संकोचाची अवस्था म्हणजे पुढील अवनतीची नांदी ठरते. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेत तेजी आणि मंदीच्या अवस्थेत असतात आणि विकास होत राहतो. वास्तविक प्रगतीची बीजे भरभराटीच्या काळात रुजतात. त्यांची फळे अवनतीच्या काळात मिळतात. चौथी जी अवस्था आहे ती आहे मंदीची अवस्था. अवनतीची अवस्था तशीच न राहता त्यातून पुढच्या काळामध्ये मंदी निर्माण होते. या अवस्थेत कार्यक्षम उद्योगांना नफा मिळतो तर अकार्यक्षम उद्योग बंद पडतात. बँकाच्या कर्ज घेण्याच्या धोरणातही सावधपणा येतो. बँका कमी प्रमाणात कर्ज देऊ लागतात. कर्जाचे प्रमाण कमी होऊ लागते. याचाच परिणाम म्हणून अवनतीचे परिवर्तन मंदीत होते. अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची अवस्था येते. थोडक्यात अर्थव्यवस्थेत भरभराट, तेजी, अवनती आणि मंदी
अशा प्रकारे क्रमाक्रमाने बदल होऊन पुन्हा अर्थव्यवस्थेत स्थिरता निर्माण होते. अर्थव्यवस्थेत पुन्हा सामान्य संतुलन प्रस्थापित होते. पूर्वीप्रमाणेच अभिनव प्रक्रियांची किंवा नवप्रवर्तनांची लाट येते आणि त्यातून तेजीला भरभराटीला पोषक वातावरण निर्माण होते व व्यापार चक्र फिरत राहते. म्हणून शुम्पेटरच्या मते भांडवलशाही विकासाची प्रक्रिया म्हणजे अशा प्रकारच्या तेजी मंदीचा लाटाचा इतिहास होय. शुम्पेटर यांनी भांडवलशाहीचे विघटन होऊन त्याचा विनाश कसा होतो हे याची देखील स्पष्टीकरण आपल्याला दिलेले दिसून येते. शुम्पेटर यांच्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये बदल होतात. भांडवलशाहीच्या आर्थिक यशामध्ये आणि आर्थिक यशाला कारणीभूत असणाऱ्या घटकांमध्ये भांडवलशाहीचा नाश व समाजवादाची बीजे रोवलेली असतात. भांडवलशाहीच्या नाशानंतर समाजवाद निर्माण होतो. भांडवलशाहीच्या विनाशाची बीजे ज्याप्रमाणे मार्क्सला आर्थिक घटकांमध्ये जाणवली त्याप्रमाणे शुम्पेटरला जाणविलेले नाहीत. शुम्पेटर यांच्या मते बिगर आर्थिक घटकांचा परिणाम हा अर्थव्यवस्थेचे रूपांतरण एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये करताना दिसून येतात. शुम्पेटर यांनी भांडवलशाहीच्या विनाशाला काही कारणीभूत असणारे घटक मांडलेले आहेत. या घटकांचा विचार देखील आपण थोडक्यात करू. भांडवलशाहीच्या विनाशाला कारणीभूत असणारा सर्वात पहिला जो घटक आहे तो आहे नवप्रवर्तकांचे अस्तित्व संपुष्टात येते. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये नाविन्य आणण्याचे कार्य करणारे नवप्रवर्तक हा महत्वाचा घटक ठरतो. नवीन शोधांचा नवीन उत्पादन पद्धतींचा वापर केल्यामुळे सुरुवातीस फायदा होतो, परंतु कालांतराने नवप्रवर्तनाचे नाविन्य संपून मोठ्या उत्पादन संस्थाच्या कार्याचा तो एक दैनंदिन भाग बनतो. व्यवस्थापन, विक्री इत्यादी घटना आपोआप घडू लागतात. उपभोक्त्यांच्या सवयी, प्रवृत्ती मोठ्या उत्पादकांच्या विक्री कौशल्यातून नियंत्रित केल्या जातात. म्हणजेच नवप्रवर्तकाचे समाजातील आर्थिक अधिष्ठान नष्ट होते आणि त्याचे रूपांतरण व्यवस्थापक किंवा तंत्रज्ञ अशा स्वरूपात होते. भरपूर पगारावर जगणारा संयोजक वर्ग अस्तित्वात येतो. भांडवलशाहीच्या विनाशाला कारणीभूत असणारा दुसरा जो घटक आहे तो संस्थात्मक रचनेचा ऱ्हास. आर्थिक विचारांच्या प्रक्रियेत नाविन्य आणण्याचे कार्य नवप्रवर्तक करतो, परंतु आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत त्यांचे अस्तित्व संपुष्टात येते. आर्थिक विकासाबरोबरच आर्थिक सत्तेचे, उत्पन्नाचे, संपत्तीचे, उत्पादनाचे विकेंद्रीकरण होते. याचाच परिणाम म्हणून व्यक्तिगत पातळीवरील खाजगी मालमत्ता आणि करार स्वातंत्र्य या भांडवलाच्या प्रेरणा नाहीशा होतात. एका अवस्थेतून दुसऱ्या संयुक्त भांडवली संस्थांच्या कारभारात भांडवलाचा पुरवठा करणारे लहान लहान भागीदारक आणि प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया यामध्ये व्यक्तिगत संबंध नाहीसे होतात. पगारी व्यवस्थापक दैनंदिन काम पाहू लागतात. भागधारकात मालकीची भावना निर्माण नाहीसे होते. यातून भांडवलशाहीच्या ऱ्हासाला सुरुवात होते. तिसरा जो घटक आहे राजकीय समर्थकांचा ऱ्हास. नवप्रवर्तकांचा व संस्थात्मक रचनेचा ऱ्हासाचा परिणाम म्हणजे त्या रचनेला समर्थन देणाऱ्या राजकीय वर्गाचा देखील ऱ्हास सुरू होतो. इतिहासाच्या अभ्यासावरून असे दिसते की विकासाच्या सुरुवातीस भांडवलदार वर्ग राजेशाहीला मदत करतो, परंतु भांडवलशाहीच्या यशातून भांडवलदार, उद्योगपती, व्यापार यांचे आर्थिक सामर्थ्य वाढते. त्यांच्या असणाऱ्या बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनामुळे हे घटक राजकीय व शासकीय सत्ता आपल्या ताब्यात घेतात. राजेशाही नष्ट होते, परंतु व्यापारी व उद्योगपती राज्य करण्यास समर्थ असतात, कारण शासन करण्यासाठी आवश्यक असणारी कोणतीच गुणवैशिष्ट्ये या वर्गाकडे असत नाहीत. त्यामुळे शासक म्हणून हा वर्ग अयशस्वी ठरतो. त्यामुळे भांडवलशाहीला समर्थन देणाऱ्या राजकीय रचनेचे अस्तित्व नष्ट होण्याच्या शक्यता निर्माण होतात. भांडवलशाहीच्या विनाशाला जे चौथे आणि महत्वाचे जे कारण आहे किंवा जो घटक आहे तो म्हणजे बुद्धिवादी लोकांचा विरोध. भांडवलशाही नष्ट करण्यास कारणीभूत होणारा पुढचा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे भांडवलशाही शिक्षण व्यवस्थेतून निर्माण झालेला सुशिक्षित, विचारवंत, बुद्धिवादी लोकांचा वर्ग. हा वर्ग भांडवलशाही व्यवस्था, भांडवलशाहीचे दोष यांचा टीकाकार बनतो. हा वर्ग भांडवलशाही विरोधात समाज गटाचे नेतृत्व करू लागतो.
भांडवलशाहीतही या वर्गाची आर्थिक अपेक्षा पूर्ण करता येतील अशा रोजगार संधी मिळत नाहीत. परिणामी या वर्गाची भांडवलशाही विरोधामध्ये प्रक्रिया अधिकच तीव्र बनते. अशा प्रकारच्या टीका करण्याचे स्वातंत्र्य या लोकांना भांडवलशाहीनेच दिलेले असते. कालांतराने श्रमिकांचे नेतृत्व हा वर्गच करू लागतो. कामगारांच्या माध्यमातून भांडवलशाही विरोधात असंतोष निर्माण करण्याचे कार्य हा वर्ग करतो. शुम्पीटर यांच्या मते भांडवलशाहीने विकसित झालेला बुद्धिप्रामाण्यवाद एवढ्यावरच न थांबता सर्वसामान्यांच्या कौटुंबिक जीवनातही प्रवेश करू लागतो. पारंपरिक कुटुंब व्यवस्था व तिची सामाजिक आणि आर्थिक फायदे तोटे नाहीसे होऊ लागतात. कौटुंबिक जबाबदारीतून निर्माण होणाऱ्या आर्थिक परिणाम नष्ट होऊ लागल्याने आणि कमी झाल्याने उद्योजकांना आर्थिक घराणे स्थापन करण्याची गरज भासत नाही. यातूनच भांडवलशाहीच्या विकासासाठी आवश्यक असणारे नवप्रवर्तनही नाहीसे होते. थोडक्यात भांडवलशाहीच्या विनाशाची बीजे तिच्या विकासातच आहेत असे शुम्पीटर म्हणतो. भांडवलशाहीची प्रगती होत असताना जे घटक निर्माण होतात तेच घटक भांडवलशाहीला नष्ट करतात व नवीन समाज रचना तिची जागा घेतात. शुम्पीटर यांनी जो नवप्रवर्तनाचा सिद्धांत मांडला, या सिद्धांताचे परीक्षण करताना या सिद्धांतावर काही टीकाही केल्या जातात. यापैकी काही महत्वाच्या टीका आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत. भांडवलशाहीच्या विकासाच्या प्रक्रियेत शुम्पीटरने ज्या टीका मांडल्या, यापैकी पहिली जी टीका आहे ती म्हणजे सध्याच्या काळात महामंडळे स्थापन करून उद्योग चालविले जातात. महामंडळाच्या विविध भागातून संशोधनाचे कार्य सतत चालू असते. यासाठी अनेक लोक काम करत असतात. त्यामुळे नवप्रवर्तन कोणाला म्हणावे असा प्रश्न पडतो. नवप्रवर्तक विकास घडवितात हे विधान शुम्पीटरने केले होते ते आजच्या काळामध्ये खोटे ठरते. दुसरी जी टीका आहे ती म्हणजे मन परिवर्तनासाठी लागणारा पैसा बँका पतनिर्मितीमधून उपलब्ध करू लागतात. परंतु बँकांचा कर्ज पुरवठा अल्प कालावधीसाठी असतो. प्रत्यक्षात हा पैसा कर्ज रोख्यातून उभारला जातो असे टीकाकारांचे मत आहे. तिसरी जी टीका आहे ती म्हणजे भांडवलशाहीच्या विकास प्रक्रियेमधून भांडवलशाहीच्या विनाशाची प्रक्रिया सुरू होऊन भांडवलशाही नष्ट होईल आणि तिची जागा नवीन रचना घेईल असे शुम्पीटरने स्पष्ट केले होते. टीकाकारांच्या मते नवीन रचना किंवा समाजवाद येईल याबाबतचे समर्थन योग्य नाही. एवढेच नव्हे तर भांडवलशाहीचा विनाश का होईल आणि तिची जागा समाजवाद का घेईल याचे पुरेसे समर्थन शुम्पीटर यांनी दिलेले नाही. अशा प्रकारच्या जरी टीका शुम्पीटर यांच्या सिद्धांतावर जरी होत असल्या तरी शुम्पीटर हे एक महान अर्थतज्ञ म्हणून आजही आर्थिक इतिहासामध्ये ओळखले जातात. त्यांनी जे वेगवेगळे सिद्धांत मांडले त्याचे महत्व आजही कमी होत नाही. म्हणून शुम्पीटर यांच्या आर्थिक विकासाच्या सिद्धांतातून समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण होईल. भांडवलवादी अर्थव्यवस्था नष्ट होऊन त्याची जागा समाजवादी अर्थव्यवस्था घेईल असे प्रतिपादन नवप्रवर्तनाचा सिद्धांत मांडणारे शुम्पीटर यांनी आपल्याला केलेले दिसून येते. कार्ल मार्क्स यांनी जे सिद्धांत मांडले होते ते आर्थिक स्वरूपाच्या दृष्टिकोनातून मांडले होते आणि मार्क्स यांच्या सिद्धांतामध्ये रक्तरंजित क्रांती होऊन भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा नाश होऊन त्या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण होईल या प्रकारचे विश्लेषण मार्क्स यांनी दिले होते. परंतु शुम्पीटर यांनी मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही क्रांतीचा किंवा रिझर्व्ह आर्मीचा म्हणजेच राखीव सेनेचा माध्यमातून क्रांती होईल, मनुष्यहानी होईल अशा प्रकारचे प्रतिपादन शुम्पीटर यांनी कधीही केलेले नाही. म्हणजेच सनदशील मार्गाने भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये रूपांतरण होते असे मत शुम्पीटर यांनी मांडले आहे. आणि याचा सर्वात केंद्रभूत भाग किंवा जो घटक आहे तो घटक म्हणजे नवप्रवर्तक हा आहे. नवप्रवर्तक नवीन प्रवर्तन करतो आणि त्याची जागा एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये अर्थव्यवस्था गतिशील करण्याच्या दृष्टिकोनातून नवप्रवर्तक हा प्रयत्न करतो. अशा प्रकारचे विचार शुम्पीटर यांनी मांडलेले दिसून येतात. तर मित्रांनो, या ठिकाणी आज आपण थांबू.
या संदर्भातली ज्या नोट्स आहेत त्या नोट्सची लिंक मी आपल्याला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवत आहे, त्याचा अभ्यासासाठी उपयोग करावा.